पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यामधला संघर्ष चिघळलाय। अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना लांडगेंनी पुन्हा एकदा 70,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केलाय। सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे। महेश लांडगेंनी केलेल्या टीकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलंय। पिंपरीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे, त्यामुळे अजित पवारांवर होणाऱ्या टीकांना रोहित पवार उत्तर देताना दिसतायत। अरे आम्ही नम्र बळच काढतात। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? तिकडं वतनाची जमीन लुटली, तिकडं धरंडेश्वर कारखाना लुटला। 70,000 कोटीचं जेव्हा मोदी साहेब बोलले 70,000 कोटीचा घोटाळा 100% सजा होणार, संध्याकाळी तर भाजपमध्ये, संध्याकाळी तर भाजपमध्ये। अरे मी घाबरलो नाही, तुला नाही घाबरलो। 2014ला तुझ्या विरुद्ध लढलो, पक्षाच्या अपक्ष निवडून आलो। एक तर बांगड्या भरल्या नाहीत म्हणजे कुठेतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं। म्हणजे बांगड्या घातल्या म्हणजे कर्तृत्ववान व्यक्ती नसतो असं जर महेश लांडगेंना वाटत असेल तर महेश लांडगेचा खरा चेहरा इलेक्शनच्या तोंडासमोर, नाहीतर इलेक्शन जेव्हा मतदान होणार आहे त्याच्या आधी महेश लांडगेंचा खरा चेहरा समोर येत चाललेला आहे। आता त्यांचा खरा चेहरा पुढे आल्यानंतर त्याचा एक सुद्धा उमेदवार निवडून येणार नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।